ऑब्व्हियसली बाबा मुलगी घरातनं बेपत्ता झाली आहे किंवा गायब झाली आहे म्हणून घरातले धीरेंद्र आणि बाकीचे सगळे देखील खूप टेन्शनमध्ये येतात. 24 तासानंतर धीरेंद्र आणि पुष्पा चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट देखील करतात. लगेच पोलीस कामाला देखील लागतात. प्रत्येक ठिकाणी त्या मुलगीची पोस्टर्स लावले जातात. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सगळं माहिती दिली जाते. सगळ्या ठिकाणी सांगितलं जातं, पण त्या मुलगीचा काही तपास लागत नाही. तब्बल 2 वर्ष त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ऍक्च्युली दिसतं की बाबा कोणतरी उचलून घेऊन गेले, त्यामुळे ते एकच चांगली बाजू असते पोलिसांच्याकडे अभ्यास करण्यासाठी. पण त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमका पुरुष कोण आहे, तो कुठे घेऊन गेलाय, तो ओळखीचा आहे का नाही आहे, या प्रश्नावरती तब्बल 2 वर्ष जो धीरेंद्र आहे तो अक्षरशः डोकं लावून बघायचा प्रयत्न करतो, पण 2 वर्ष त्याला काही यश मिळत नाही. आणि 2 वर्ष पोलिसांना देखील यश मिळत नाही की किडनॅपर कोण होता किंवा त्या लहान छोट्या मुलगीला कोण घेऊन गेलं हे अजिबात त्यांना 2 वर्ष काही पत्ता लागत नाही, रिझल्टच मिळत नाही. अचानक 2 वर्षानंतर म्हणजे आत्ता गेल्या आठवड्यामध्ये अचानक एक लेडीज धीरेंद्रच्या घरी येते आणि धीरेंद्रच्या घरी येऊन सांगते की बाबा तुझ्या मुलगीला माझ्या नवऱ्यानं 2 वर्ष आधी किडनॅप केलंय आणि तिला मारून तुझ्याच घराच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये पुरलंय.